अक्षय तृतीया ह्या एका वस्तूचे दान केल्याने तुमचे भाग्य बदलेल. अक्षय ह्या शब्दाचा अर्थ आहे जे कधीही नष्ट होत नाही. शास्त्रानुसार ह्या दिवशी केलेले दान, तपश्चर्या आणि शुभ कर्माची फळे कायम टिकतात. हा दिवस एक स्वयंसिद्ध शुभ काळ आहे. हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा दिवस शुभ मानला जातो, ज्याची फळे अक्षय कधीही नष्ट न होणारी असतात. यावर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाचा 3रा दिवस सोमवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरा केला जाईल. लोक ह्या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तू खरेदी करतात. परंतु वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंदजी महाराज यांचे मत पूर्णपणे वेगळे आहे. महाराजजी म्हणतात की हे गोष्टी नश्वर आहेत, परंतु ह्या पवित्र दिवशी केलेले एक विशेष कार्य म्हणजे या जगातील आणि परलोकातील जीवन सुधारू शकते. महाराजांच्या मते सर्वात मोठे दान कोणते आहे? सत्संगादरम्यान महाराजांनी म्हणाले की अक्षय तृतीयेला आपण अन्न, पाणी किंवा पैशाचे दान करतो, परंतु भगवंताच्या नामाचा जप करण्याचे दान हे सर्वात श्रेष्ठ आहे. जर तुमची जीभ सतत राधा राधा किंवा भगवंताच्या नावाचा जप करत राहिली आणि तो आवाज एखाद्या दुःखी व्यक्तीच्या कानापर्यंत पोहोचला, तर तो त्याच्या जीवनातील अंधकार दूर करू शकतो. हे सर्वात मोठे दान आहे. महाराजजींनी सुचवलेले हे 3 विशेष उपाय. मौनाचा आधार घ्या. प्रेमानंद महाराजांच्या मते अक्षय तृतीयेला अनावश्यक बोलणे आणि वादविवादापासून दूर राहणे खूप चांगले आहे. मौनामुळे ऊर्जा जमा होते, जी तुम्ही देवाच्या उपासनेत वापरू शकता. बाहेरचे पाणी आणि अन्न टाळा. महाराजजी एक विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. ह्या दिवशी बाहेरचे पाणी देखील पिऊ नका. आपल्या घरी ठाकूरजींना अन्न अर्पण करा आणि ते प्रसाद म्हणून स्वीकारा. यामुळे तुमचे मन आणि विचार शुद्ध राहतात. तर नामजपात सातत्य. या दिवशी तुम्ही जो काही मंत्र जपता त्याचे फायदे लाखो पटींनी वाढतात. महाराजजी म्हणतात की ह्या दिवशी शक्य तितके देवाच्या नावाचा जप करा, जेणेकरून तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक आणि शक्तिमय होईल. तर सोनं विकत घेऊ शकत नाही तर हे करा. तर जर तुम्ही आर्थिक कारणामुळे सोनं किंवा चांदी विकत घेऊ शकत नसाल तर निराश होण्याची गरज नाही, असे महाराजजी सांगतात. या दिवशी जव विकत घेणे किंवा दान करणे याचेही फायदे सोनं विकत घेण्यासारखेच आहेत. शिवाय मातीच्या भांड्यात पाणी भरून ते तहानलेल्या व्यक्तीला देणे हे एक शाश्वत पुण्य मानले जाते. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला